ग्रामसभा झाल्यामुळे ग्रामपंचायत खूप लावण्यात येत आहे, तरी ग्रामसभा झाल्यावर ग्रामपंचायत उघडण्यात. ओढरे ग्रामपंचायतीत ग्रामस्थांचा गोंधळ, ग्रामसेवकांनी काढला पळ. चाळीसगाव ओढरे ग्रामपंचायत कार्यालयात आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे न देता पळ काढल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीला कुलूप लावले. आजच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. जमा खर्च, आलेला निधी, केलेले काम आणि ऑडिट रिपोर्ट याबद्दल ग्रामस्थांनी माहिती मागितली. मात्र ग्रामसेवक मधुकर दशरथ जाधव आणि सरपंच सावित्रीबाई वसंत चव्हाण यांनी कोणतीही माहिती न देता ग्रामसभेतून निघून गेले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले आणि ग्रामसेवकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. उपसरपंच विलास गोरख जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता आहे आणि त्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. वारंवार मागणी करूनही ग्रामसेवक आणि सरपंच त्यांची दखल घेत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेमुळे ओढरे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत त्यांना योग्य उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर व बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे, चाळीसगाव.